हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, मुंबई महानगरपालिकामध्ये जे JNM साठी वेकन्सी आलेल्या आहे त्या रिगार्डिंग ती एक्झाम कधी कंडक्ट होऊ शकते या रिगार्डिंग डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो बघा, त्याआधी बघा अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत। बॅचमध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत। सो ऑनलाईन बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर। आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत, पण दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि ते मेंटॉर तुम्हाला गाईड करणार आहे। तुमचा जो काही सिलेबस आहे तो जो पण तुमचा वीक सिलेबस मधला वीक टॉपिक असेल तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि तुमचं जे डेली टाइम टेबल आहे ते शेड्यूल करण्यासाठी देखील ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329 588 625 या नंबरवर। तसेच बघा, अकॅडमीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी जी वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग पण बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत। जो तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तुमचा सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर। सो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केलेली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या। आता बघा, तुम्हाला माहित असेल की तुमची जी मुंबई महानगरपालिका यामध्ये ज्या वेकन्सीज डिफरंट आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग ANM JNM ज्या वेकन्सीज आहेत त्यासाठी आणि सगळ्याच वेकन्सीसाठी जी तुमची फॉर्म फिलिंगची डेट आहे ती 11 मे इतकी असणार आहे। सो 28 मार्च पासून 11 मे पर्यंत जी तुम्ही फॉर्म फिलिंग हे जे काही डेज आहेत ते तुमचे फॉर्म फिलिंगसाठी दिलेले आहेत। सो 11 मे म्हणजे आजपासून जवळपास एक 27-28 दिवस हे तुमची फॉर्म फिलिंग सुरू राहणार आहे प्रोसेस। त्याच्यामुळे बघा, 11 मे पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आणि त्यानंतर 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होऊ शकते। आणखी त्याबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाहीये, पण तुमचा जो स्टडी आहे तो त्या अकॉर्डिंगली सुरू ठेवा, म्हणजे 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुमची जी काही एक्झाम आहे ती कंडक्ट होऊ शकते। सो तुमच्याकडे जो टाइम असणार आहे 70 to 90 डेज एवढा टाइम तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे। आणि या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला माहित आहे की तुमच्या एक्झाम मध्ये टेक्निकल सेक्शन आणि नॉन टेक्निकल सेक्शन असे 2 सेक्शन तुमच्याकडे असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टचा तर स्टडी करायचाच आहे। जे नर्सिंग रिलेटेड 16 सब्जेक्ट तुमचे असणार आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला त्या 16 सब्जेक्टचा जो स्टडी आहे तो डिटेल करावा लागणार आहे। आणि नॉन टेक्निकल जे तुमचे सब्जेक्ट असणार आहेत जसं की इंग्लिश असेल, मराठी असेल। बघा, इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर असणार आहे, स्पॉटिंग एरर टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत। तसेच ग्रामरवरती जे डिफरंट क्वेश्चन डिझाईन होतात ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर करावे लागणार आहे। आणि प्रत्येक सेक्शन वाईज 10 क्वेश्चन विचारले जात आहेत 20 मार्क्ससाठी। आणि असे 4 सेक्शन असणार आहेत नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये। इंग्लिश आहे, मराठी आहे, त्याच्यानंतर मराठीमध्ये पण मराठी व्याकरण असणार आहे। त्यामध्ये तुमचे म्हणी असतील, वाक्यप्रचार, समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। सो यामध्ये पण हे जे 10 क्वेश्चन असणार आहेत 20 मार्क्सला असणार आहेत। तसेच जनरल नॉलेज मध्ये जनरल अवेअरनेस वरती क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे तुमचं GK असेल, करंट अफेअर वरचे क्वेश्चन असणार आहेत। आणि तुमचे जे पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स असणार आहे त्याचे पण काही बेसिक क्वेश्चन असे मिळून 10 क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातात। आणि देन लॉजिकल एबिलिटी मध्ये बेसिक जे असणार आहे कॉन्ट आणि रिझनिंग याच्यावरती 10 क्वेश्चन, असा 40 क्वेश्चन्स हे तुमचे नॉन टेक्निकल पोर्शन वरती विचारले जाणार आहेत। आणि रिमेनिंग जे 16 सब्जेक्ट आहेत त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की टेक्निकल सब्जेक्टमध्ये कोणते इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत आणि कोणते सब्जेक्ट जे मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि कोणते सब्जेक्ट तुम्हाला फोकस करायचे आहेत यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तो पाहिला नसेल तर तो आधी तुम्ही पाहून घ्या। सो या 70 to 90 डेजच्या पिरियडमध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल एवढा स्टडी कव्हर करायचा आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही डिटेल स्टडी केला तर हे 16 सब्जेक्ट आहेत
आणि बघा नर्सिंगमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत. तर जे तुमचे टेक्निकल सब्जेक्टमध्ये पण बघा काही सब्जेक्ट जसे अॅनाटॉमी असेल, नर्सिंग मॅनेजमेंट असेल, याच्यावरती जास्ती क्वेश्चन डिझाईन होतात. तर त्या सब्जेक्टचा तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे. गायनेकोलॉजी असेल तर या सगळ्या सब्जेक्टचा तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे. आणि नॉन टेकच्या पोर्शनमध्ये जे तुमचे मराठी इंग्लिश सारखे सब्जेक्ट जर तुम्हाला इझी वाटत असतील तर कॉन्ट आणि रिझनिंगचं जे प्रॅक्टिस आहे ते डेली सुरू ठेवा. सो टेक्निकल सब्जेक्टचा स्टडी करत करत जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास करायचा त्यावेळेस तुम्ही नॉन टेकचे सब्जेक्टचा पण स्टडी करू शकता. आणि अशा पद्धतीने तुमची जर 40 to 50 डेज जे आहेत टोटल तुमच्याकडे असं कन्सिडर करा की 70 to 90 डेज आहेत. त्यातले जर 50 डेज तुम्ही प्रिपरेशन केलं आणि उरलेले जे 30 डेज असतील तुमच्याकडे ते जर तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह केली आणि प्रॉपर वेनी जसे तुमच्या एक्झाममध्ये 2 आवर्सचा पेपर असतो त्या अकॉर्डिंगली जर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या तर डेफिनेटली तुमची ही एक्झाम जी आहे ती तुम्ही एक्झाम पास करू शकता किंवा क्लिअर करू शकणार आहात. ठीक आहे. सो प्लॅनिंग करताना प्रॉपर प्लॅनिंग करा. 70 to 80 डेज जे असणार आहेत मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. त्याच्यामुळे प्लॅन करताना प्रॉपर प्लॅन करा. पहिले 40 to 50 डेज जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचं आहे. जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत ते त्यामध्ये कव्हर करा पहिल्या 40 डेजमध्ये. आणि देन 20-20 सो तुम्ही डिवाइड करताना 40, 20 आणि 20 असं डिव्हिजन करू शकता. बघा फर्स्ट 40 डेजमध्ये जे 16 सब्जेक्ट आहेत मॅक्झिमम सब्जेक्ट त्यामधले कव्हर करा. तुमचा डिटेल स्टडी त्यामध्ये कव्हर करा. ज्या तुमच्या सेक्शनल टेस्ट असतील त्या पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज सेक्शनल टेस्ट त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर 20 डेज जे आहेत ते त्यामध्ये तुम्ही ते फर्स्ट रिव्हिजन कंप्लीट करू शकता. आणि ज्या तुमच्या कंप्लीट मॉक टेस्ट जे असणार आहे जसं की एक्झाम लाईक 100 क्वेश्चन ची टेस्ट तुम्ही फुल टेस्ट सॉल्व्ह करू शकता. आणि दुसऱ्या रिव्हिजनमध्ये लास्ट जे 20 डेज असतील त्यामध्ये तुम्ही तुमचं सेकंड रिव्हिजन करू शकता. सो जर तुम्ही असं प्रॉपर वेनी स्टडी करून रिव्हिजन केलं तर डेफिनेटली तुमची एक्झाम जी आहे तुम्ही पास करू शकता. सो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे रिमेनिंग डेज आहेत तुमच्या एक्झामसाठी त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे. ठीक आहे. सो बघा अकॅडमीमध्ये ANM JNM साठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत. जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. जो तुमचा सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे. आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. सो तुम्ही आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. थँक्यू.